असे प्लॅन आयुष्यात कधी-कधी व्हायलाच पाहिजे. बघा, आज अचानक ठरलं, की चला बाहेरनं काहीतरी खाऊन येऊया म्हणून. तसं तर आम्ही जास्त जातोच, पण आज सोहमचे पप्पा म्हणले, "चल, तुला आवडत्या ठिकाणी तुझ्या घेऊन जातो." कारण अशी वस्तू की मला ती खूप आवडते. तर आम्ही गेलो सोलापूरमध्ये. हे नवे पेठ आहे बरं का. सोलापूरमधलं सगळ्यात फेमस मार्केट, जिथं तुम्हाला कपड्यांपासून चपलीपर्यंत, स्टेशनरी, कटलेरी प्रत्येक प्रकारचे दुकानं, अगदी चहापासूनचे पण दुकानं इथे अवेलेबल आहेत. तर चला मग तुम्हाला मी दाखवते कुठे गेलते. तर हे जे शॉप दिसत आहेत ना कपड्यांचे, तर इथून चालू झालं आहे नवी पेठ. आणि असं हे शॉप बघितलं ना, असं वाटतं चला आतमध्ये जाऊ आणि भरपूर सारी खरेदी करून येऊ. तर मी आता जवळजवळ आलेलीच आहे. पण हे जे दुकान आहे ना, ते आहे भाग्यश्री वडा. सगळ्यात फेमस सोलापूरमध्ये ह्या वड्याची डिमांड असते. यांची चटणी आणि वडे हे खूप 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 फेमस असतात बरं का. तर मग आम्ही छानपैकी वडा घेतला. ₹90चे 2 असे वडे आहेत आणि समोरच ना साड्याचं दुकान होतं, तर तिथे ना सेल चालू होता. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत होती. तर त्यानंतर ना बघा सोहमची पण खुशी बघा, कारण सोहमला पण ना हा वडा खूप आवडतो. मस्त गरम-गरम वडा, शेंगाची चटणी आणि त्याच्यावरती छान असं लिंबू आणि वडा एकदम झणझणीत असतो बरं का. मला काही कंट्रोलच होत नाही बुवा हे बघितला की वडा. तर आम्ही असा वडा खायला चालूच केला, की तवर ना पाऊस चालूच झाला. एवढ्या जोरात पाऊस येत होता ना आणि त्याच्यातल्या त्याच्यात हा गरमागरम वडा. इतकी मजा येत होती खायला. पण तो पाऊस काय नंतर ना थांबलाच नाही. वडा खाणं झालं तरीही तसंच. मग आम्ही घरी निघालो, कारण हे नवे पेठ जे आहे ना आमच्या घरापासून खूप लांब आहे. चला मग असा गेला आजचा दिवस. तुम्हालाही असं पावसामध्ये वडे किंवा भजे खायला आवडतात का? नक्कीच कमेंट करून सांगत जा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना अजूनपर्यंत, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका.